नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हावून निघूया. काय तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही आयुष्यात खूप मेहनत करताय, पण मनाला शांतता मिळत नाहीये, किंवा जुन्या कर्मांची आणि विचारांची ओझी तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत? संत बहिणाबाई एका अभंगात म्हणतात, संचितासी दग्ध करी ऐसा कोण. म्हणजेच आपल्या नशिबाचे आणि कर्माचे जाळे जाळून टाकण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे. कोण आहे ती व्यक्ती आणि कसं बदलू शकतं तुमचं आयुष्य? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण अनेकदा आपल्या जुन्या चुका आणि संचित पास्ट कर्मा इम्प्रेशन्स घेऊन जगतो. हा अभंग सांगतो की योग्य मार्गदर्शक सद्गुरू तुम्हाला यातून मुक्त करू शकतो. त्रिविध ताप, शारीरिक, मानसिक आणि दैविक त्रास आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच आहेत. या तापांना शांत करण्याची कला सद्गुरूंशिवाय कुणाकडेही नाही. संसार म्हणजे केवळ कुटुंब नव्हे, तर जगण्याची धडपड. ही धडपड जेव्हा योग्य दिशेने होते तेव्हाच खरं समाधान मिळतं. आयुष्यात जसं आपण करिअरसाठी कोच शोधतो, तसा मनाच्या शांतीसाठी एक उत्तम मार्गदर्शक शोधावा. अभंगातील शेवटचं चरण सांगतं की जोपर्यंत वासना संपत नाही तोपर्यंत सत्य भेटत नाही. गरजा आणि हव्यास यातील फरक समजून घेतल्यास दुःख कमी होते. अहंकाराचा त्याग करून जेव्हा आपण कुणासमोर नतमस्तक होतो तेव्हाच नवीन शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. हा अभंग आध्यात्मिक मार्गावर सद्गुरूंचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अत्यंत प्रभावशाली ठेवा आहे. या अभंगात त्यांनी केवळ गुरुची स्तुती केली नाही, तर मानवी जीवनातील क्लेश नष्ट करण्यासाठी गुरुशिवाय दुसरा पर्याय नाही हे ठामपणे सांगितले आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, संचितासी दग्ध करी ऐसा कोण. सद्गुरुवांचो न जाण म्हणा. भावार्थ, माणूस आपल्यासोबत अनेक जन्मांची कर्मे संचित घेऊन येतो. ही कर्मे म्हणजे एका मोठ्या गोदामासारखी असतात, ज्याचे फळ आपल्याला भोगल्याशिवाय सुटका नसते. बहिणाबाई आपल्या मनाला विचारतात की या अथांग कर्माच्या साठ्याला दग्ध, जाळून भस्म करण्याची ताकद कोणामध्ये आहे? त्याचं उत्तर एकच आहे, सद्गुरू. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाच्या ढिगाऱ्याला क्षणात राख करतो, तद्वत सद्गुरूंचे ज्ञान शिष्याच्या प्रारब्ध आणि संचिताला संपवून टाकते. सामाजिक संदर्भ. त्याकाळी समाज नशिबावर, संचितावर अवलंबून होता. माझ्या नशिबात आहे तेच घडणार या विचारामुळे लोक निष्क्रिय झाले होते. संतांना हे सुचवायचे होते की जोपर्यंत तुम्हाला योग्य मार्गदर्शक गुरु मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या जुन्या कालबाह्य विचारांच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. डिजिटल युगातील नैतिक धडा. आज संचित म्हणजे आपला डिजिटल डेटा आणि अल्गोरिदम आहे. आपण काय पाहतो, काय वाचतो याचे संस्कार आपल्या मनावर होत असतात. वास्तविक उदाहरणे. सोशल मीडियावरील इको चेंबर. लोक फक्त आपल्या आवडीचेच विचार ऐकतात. संचित. येथे विवेकी मार्गदर्शक असेल तरच आपण पूर्वग्रहांच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. सायबर गुन्हेगारीत अडकलेले तरुण. जुन्या संगतीमुळे किंवा चुकीच्या संस्कारांमुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना योग्य समुपदेशन सद्गुरू मिळाले तरच त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश होतो. समजा एखाद्या व्यक्तीवर पिढ्यानपिढ्यांचे मोठे कर्ज आहे. ती व्यक्ती कितीही कष्ट केली तरी ते कर्ज फिटत नाही. पण जर एखादा समर्थ राजा किंवा त्राता येऊन ते सर्व कर्ज एका क्षणात माफ करून टाकतो, तेव्हा ती व्यक्ती मुक्त होते. सद्गुरू हे त्या राजाप्रमाणे आहेत जे आपल्या कर्माचे कर्ज संपवतात. दुसरा चरण, यालागी सद्गुरू असावा उत्तम, जेणे निमे श्रम संसाराचा. भावार्थ, संसार म्हणजे केवळ कुटुंब नव्हे, तर मी आणि माझे या चक्रात अडकणे. या चक्रात माणूस दिवसरात्र धावतोय, थकलाय, पण त्याला शांती मिळत नाही. बहिणाबाई म्हणतात की यासाठी गुरु उत्तम असावा लागतो. उत्तम गुरु म्हणजे जो केवळ पोथीपुराण सांगणारा नाही, तर ज्याने स्वतः सत्याचा अनुभव घेतला आहे. असा गुरु भेटला की संसारातील अनावश्यक धावपळ आणि मानसिक श्रम, स्ट्रेस आपोआप कमी होतात. सामाजिक संदर्भ. संसारातील ओझे म्हणजे केवळ कुटुंब नव्हे, तर समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धा होती. उत्तम गुरु तोच जो माणसाला या निरर्थक कष्टांतून बाहेर काढून आत्मिक शांती देईल. डिजिटल युगातील नैतिक धडा. आज धावपळीच्या जगात बर्नआउट आणि वर्क लाईफ बॅलन्सचा अभाव हाच मोठा श्रम आहे. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट क्षेत्रातील मानसिक ताण. एखाद्याला चांगला मेंटॉर मिळाला तर तो कामाचे कौशल्य शिकवून त्याचे श्रम कमी करतो. अनेक लोक चुकीच्या गुंतवणुकीत पैसे गमावतात. जर उत्तम सल्लागार असेल तर संसाराचा आर्थिक ताण निम्म्याने कमी होतो. एखादा प्रवासी भर उन्हात डोक्यावर जड ओझे घेऊन चालला आहे, त्याला रस्ताही माहीत नाही. अशा वेळी जर त्याला एखादा मार्गदर्शक भेटला जो त्याला सावलीत नेतो आणि त्याचे ओझे उतरवून योग्य मार्गावर लावतो, तेव्हा त्या प्रवाशाचे सर्व कष्ट संपतात. तिसरा चरण, त्रिविध तापासी कोण करी शांत. सद्गुरू एकांत न जोडता
भावार्थ: मानवी जीवन 3 प्रकारच्या तापांनी, दुःखांनी होरपळलेले असते. आध्यात्मिक: स्वतःच्या शरीराचे व मनाचे व्याधी. आधिभौतिक: इतर प्राणी किंवा माणसांकडून होणारा त्रास. आणि आधिदैविक: नैसर्गिक आपत्ती. बहिणाबाई म्हणतात की जोपर्यंत आपण सद्गुरूंच्या सानिध्यात एकांताचा, आत्मचिंतनाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत हे 3 ताप शांत होऊच शकत नाहीत. बाह्य जगात कितीही एसी लावले तरी मनाची आग फक्त गुरूच विझवू शकतो. सामाजिक संदर्भ: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे 3 ताप मानले जातात. समाजात सततची भीती, रोगराई आणि मानसिक अशांती होती. संतांना सांगायचे होते की स्वतःच्या अंतरात डोकावल्याशिवाय एकांत ही शांतता मिळणार नाही. डिजिटल युगातील नैतिक धडा: आजचा ताप म्हणजे माहितीचा स्फोट, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आणि डिजिटल डिस्ट्रॅक्शन आहे. वास्तविक उदाहरणे: इतरांचे सुखी आयुष्य पाहून तरुण पिढी तणावात आहे. डिजिटल डिटॉक्स किंवा स्वतःशी संवाद साधणे हीच आजची शांती आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि द्वेष या वातावरणात स्थिर बुद्धी ठेवणारा मार्गदर्शक नसेल तर मानसिक आरोग्य धोक्यात येते. चौथा चरण: जन्ममरणाची कथा कै निवारे. सद्गुरू निर्धारे न भेटता. भावार्थ: माणूस पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मरतो. हे चक्र कधी थांबणार? आपण कितीही शास्त्रे वाचली तरी मृत्यूचे भय जात नाही. पण जेव्हा निर्धार असलेला, म्हणजे जो स्वतः काळाच्या पलीकडे गेला आहे असा गुरु भेटतो, तेव्हा तो आपल्याला आपल्या अमर स्वरूपाची ओळख करून देतो. गुरुच्या भेटीशिवाय हे जन्ममरणाचे कोडे कधीही सुटू शकत नाही. सामाजिक संदर्भ: माणसाचे आयुष्य केवळ खाणेपिणे आणि मरण्यात संपू नये, तर त्याला काहीतरी उच्च ध्येय असावे. संतांनी निर्धार म्हणजे ठाम विचारांवर भर दिला आहे. डिजिटल युगातील नैतिक धडा: इन्स्टंट गोष्टींच्या जगात आपण मूल्यांचे आयुष्य विसरलो आहोत. वास्तविक उदाहरणे: एखादी गोष्ट पटकन प्रसिद्ध होते आणि संपते. जन्ममरण यात शाश्वत काय आहे हे ओळखण्यासाठी प्रगल्भ विचारांची गरज आहे. केवळ उपभोगवादी संस्कृतीत जगलो तर पुढच्या पिढीला काय देणार, ही जाणीव करून देणारे पर्यावरणवादी गुरु आज हवे आहेत. स्वप्नात एखादा वाघ आपल्या मागे लागला असेल तर आपण स्वप्नात कितीही पळालो तरी वाघ सोडणार नाही. पण जेव्हा कोणीतरी आपल्याला प्रत्यक्ष जागे करतो तेव्हा तो वाघ आणि ते भय एका क्षणात नाहीसे होते. सद्गुरू आपल्याला मायेच्या स्वप्नातनं जागे करतात. 5वा चरण: वासना निश्शेष निवारेल तेव्हा. भेटेल तुकोबा सद्गुरू तो. भावार्थ: येथे बहिणाबाईंनी एक मोठी अट घातली आहे. जोपर्यंत मनात वासना, इच्छा आणि आसक्ती शिल्लक आहे तोपर्यंत खऱ्या गुरुचे दर्शन घडत नाही. वासना म्हणजे मनावर साचलेली धूळ. जेव्हा ही धूळ साफ होईल तेव्हाच समोर असलेल्या सद्गुरूंचे, तुकोबांचे तेज आपल्याला दिसेल. गुरुप्राप्तीसाठी स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी होणे आवश्यक आहे. सामाजिक संदर्भ: वासना म्हणजे केवळ शारीरिक इच्छा नव्हे, तर लोभ, मोह आणि सत्तेची हाव. तुकोबांसारखा गुरु तेव्हाच भेटतो जेव्हा आपण स्वार्थाचा त्याग करतो. डिजिटल युगातील नैतिक धडा: आज डेटा आणि प्रायव्हसीच्या युगात लोभ वाढला आहे. वास्तविक उदार आणते डेटा चोरी आणि कंपन्यांचा नफा मिळवण्याचा हव्यास. जर नीतिमत्तेचे, तुकोबांच्या विचारांचे पालन केले तरच डिजिटल जग सुरक्षित होईल. तरुण पिढीत वाढती चंगळवादी वृत्ती: चैनीच्या वस्तूंच्या मागे लागण्याऐवजी संयम शिकवणारे शिक्षण हेच आजचे तुकोबा आहेत. 6वा चरण: बहिणी म्हणे माझा जाऊप आहे जीव, का हो नये किव तुकोबा. भावार्थ: हा अभंगाचा कळस आहे. येथे बहिणाबाईंची व्याकुळता दिसते. त्या म्हणतात, हे सद्गुरू तुकोबा, आता माझी सहनशक्ती संपली आहे. तुमच्या भेटीशिवाय माझा जीव व्याकुळ झाला आहे. तुम्हाला माझी दया का येत नाही? ही शरणागती आहे. जेव्हा शिष्याला वाटते की आता माझ्याकडे काहीच उरले नाही, फक्त तुम्हीच आहात, तेव्हाच गुरुची कृपा पूर्णपणे उतरते. सामाजिक संदर्भ: हे मानवी हतबलतेचे लक्षण आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा माणूस करुणेची याचना करतो. समाजात शोषितांना कोणाचा तरी आधार हवा असतो. डिजिटल युगातील नैतिक धडा: आज माणसे ऑनलाईन हजारो मित्रांमध्ये असूनही प्रत्यक्षात एकटी आहेत. वास्तविक उदाहरणे: डिप्रेशन आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण. अशा वेळी मला तुझी गरज आहे हे ऐकणारा एखादा माणूस गुरु नसेल तर जीव व्याकुळ होतो. जागतिक संकटे, उदाहरणार्थ युद्धे, विस्थापन. अशा वेळी जगाला तंत्रज्ञानापेक्षा करुणेची, एम्पथी जास्त गरज आहे. हा अभंग आपल्याला काय शिकवण देतो? माणसाची पूर्वकर्मांची गाठ संचित केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच सुटू शकते. आपल्या प्रयत्नांनी कर्मे संपत नाहीत, तर ती दग्ध करण्यासाठी, जळून जाण्यासाठी समर्थ गुरूंचीच आवश्यकता असते. संसारातील श्रम, चिंता आणि त्रिविध ताप, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक, शांत करण्याचे सामर्थ्य केवळ सद्गुरूंमध्येच आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनातील अशांती दूर होते. जोपर्यंत गुरूंची भेट होत नाही आणि त्यांचे ज्ञान मिळत नाही तोपर्यंत जन्ममरणाची ही वारी, फेरा संपत नाही. मोक्षप्राप्तीसाठी गुरु हाच एकमेव आधार आहे.
जेव्हा मनातील सर्व वासना आणि इच्छा पूर्णपणे नाहीशा होतात तेव्हाच खऱ्या सद्गुरूंची प्राप्ती होते. बहिणाबाईंच्या दृष्टीने संत तुकाराम महाराज हेच त्यांचे सद्गुरू आहेत. अभंगाच्या शेवटी बहिणाबाईंची व्याकुळता दिसून येते. सद्गुरूंच्या भेटीसाठी मनामध्ये किती तीव्र ओढ असावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. गुरूंनी आपल्यावर दया करावी हीच त्यांची शेवटची विनवणी आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनातील अज्ञान आणि दुःखाचा अंधार दूर करून आत्मसाक्षात्कार घडवण्यासाठी सद्गुरूंचे असणे अनिवार्य आहे. संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एका घनदाट जंगलात संसारात रस्ता हरवला आहात. तुमच्याकडे नकाशा, पुस्तकी ज्ञान आहे, पण दिशा कळत नाहीये. अंधार, अज्ञान वाढत चालला आहे. अशा वेळी तुम्हाला एक अनुभवी वाटाड्या सद्गुरू भेटतो. तो तुम्हाला फक्त रस्ता दाखवत नाही तर तुमच्या पाठीवरचे अनावश्यक ओझे, संचित वासना काढून टाकायला सांगतो. त्याच्या केवळ उपस्थितीने तुमची भीती, त्रिविध ताप नष्ट होते. जेव्हा आयुष्यात एखादे मोठे संकट येते आणि सर्व मार्ग बंद होतात तेव्हा सद्गुरूंचे एखादे वाक्य किंवा त्यांनी दिलेला नाममंत्र आपल्याला त्या संकटातून मानसिकरित्या बाहेर काढतो. तो या अभंगाचा खरा अनुभव होय. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. हॅलो डिजिटल जनरेशन, आज आपण गूगल, AI आणि अनेक सेल्फ हेल्प बुक्सच्या जगात जगतोय. आपल्याला वाटतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सर्च केल्यावर मिळेल. पण मित्रांनो, काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं स्क्रीनवर नाही तर आतल्या सिस्टममध्ये शोधावी लागतात. संत बहिणाबाई या अभंगातून अशाच एका अल्टिमेट गाईडबद्दल बोलत आहेत, ज्याला आपण सद्गुरू म्हणतो. आजच्या भाषेत याचा अर्थ काय? आपल्या मनात जुन्या आठवणी, राग आणि नको असलेल्या विचारांचा जो कचरा साठला आहे तो सद्गुरू एका क्लिकवर साफ करतात. ते तुमचे जुने कर्म पॅटर्न डिलीट करायला मदत करतात. बर्नआउट आणि कॉम्पिटिशनच्या जगात मेंटल पीस हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. सद्गुरू तुम्हाला आयुष्याच्या शर्यतीत धावताना शांत कसं राहायचं हे शिकवतात. सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनपासून दूर राहून स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे एकांत. जेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंच्या विचारांशी कनेक्ट होता तेव्हा बाहेरच्या जगाचा गोंगाट कमी होतो. जगातील सर्व वासना, डिझायर्स संपल्या की जो कंटेनमेंट, समाधान मिळतो तोच खरा आनंद आहे. लक्षात ठेवा, सद्गुरू म्हणजे केवळ भगवी वस्त्र घातलेली व्यक्ती नाही तर ते एक लाईट हाऊस आहेत. जेव्हा तुमच्या लाईफचं जहाज भरकटतं तेव्हा ते तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अनुभवाचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर स्वतःला एका खऱ्या मार्गदर्शकाकडे झोकून द्या. तुमच्यासाठी आजची कृती. सद्गुरू म्हणजे केवळ देवघरातील मूर्ती नाही तर सद्गुरू म्हणजे तो प्रकाश जो आपल्या मनातील अंधार आणि अज्ञान दूर करतो. आपल्या आयुष्यातील अनंत समस्यांचे मूळ आपल्या वासनेत आणि चुकीच्या दृष्टिकोनात असते, जो बदलण्याचे सामर्थ्य केवळ गुरूंकडे असते. आजच्या धावपळीच्या दिवसात किमान 10 मिनिटे एकांत शोधा आणि स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यातील गोंधळात मला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक कोण आहे. जर नसेल तर तसा शोध घेण्यास किंवा एखाद्या थोर संताचे विचार आत्मसात करण्यास आजपासून सुरुवात करा. धन्यवाद. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.